सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा असं म्हटलं. आता बघा फ्रेश झाले तुम्ही, फ्रेशच आहे सकाळपासून. हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो आणि तुम्ही सगळ्या मंडळी ह्या आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी येता. तुम्हाला खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद आमच्या सगळ्या मेस्त्री परिवार, स्वानंद मृदंग क्लासेस त्या सगळ्यांवर आशीर्वाद राहू द्या. आजची जी उपस्थिती आहे ती फार दिग्गज लोकांचे, म्हणजे आमचे सुपेकर दादा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. फार मोठं नाव आहे त्यांचं महाराष्ट्रामध्ये. ते नाव म्हणजे कलाकार आहेत, पण ते वारकरी कलाकार आहेत. त्याच्यामुळं आमची जी संगत होते ते वारकरी कलाकाराबरोबर होते, कलाकाराबरोबर होत नाही, वारकरी कलाकाराबरोबर होते. आता आपल्या भागामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये कलाकार आहेत, पण वारकरी कलाकार कमी आहेत. त्याच्या पण त्यातलं एक व्यक्तिमत्व आहे आमचे सुपेकर दादा ह्या ठिकाणी आलेले. खूप गोड आवाज त्यांचा आणि खूप गोड त्यांचा स्वभाव. आणि आपली ही मेस्त्री परंपरा सगळ्यांना माहिती आहे. जो आता पूर्ण महाराष्ट्रभर भारताभर जो पकवान वाचतो हा मेस्त्री परंपरेचा वाचतो असा आम्हाला अभिप्राय आलेले आहेत महाराष्ट्रातून. आणि हे सगळं जे श्रेय आहे ते रामबाबा मेस्त्री, शंकरकाका मेस्त्री यांची परंपरा, आमचे वडील भाऊ मेस्त्री असतील आणि आमचे आई वडील आणि मेस्त्री परंपरा ह्या तुमच्या सगळ्या भागाचा आशीर्वाद आहे. म्हणून हा मेस्त्री परंपरेचं तुम्ही दर्शन घ्यायला येतात. माझं दर्शन घ्यायला येत नाही, ही मेस्त्री परंपरा आहे त्याचं दर्शन घ्यायला तुम्ही येता. आणि ही परंपरा तुम्ही चांगली तालुक्याने रायगड जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, सगळ्यांनी ती राखली. आणि ही तुम्ही बघता ही सगळी मुलं तयार होतात एकाच वेळेला 12-15 पकवाज एक साथ वाजतात. ही गोष्ट कमी छोटी नाही आहे, कारण ती फार अवघड आहे. हा रियाज करणं आणि हे शिकणं, कोणत्याही परंपरेत शिकलं की माणूस त्या कलेचा मोठा आदर्श राखतो. म्हणून कोणतीही परंपरा असो पण परंपरेत शिकणं महत्त्वाचं आहे. आणि परंपरा शिकली, परंपरा चालत कधी येत असते ती बरोबर चालत असते, संस्कार असतात त्याच्यामुळे ही परंपरा चालत असते. त्याच्यापैकी आमची मेस्त्री परंपरा आहे आणि हा तुमचा आशीर्वाद आहे. आमच्या आपल्या भागातील सगळे अधिष्ठानपती आहेत. दादा महाराज मोरे माऊली असतील, वरंतर बाबा असतील, अर्चन बाबा असतील, रघुनाथदादा असतील, गणेशनाथ बाबा असतील, अजून भावी महाराज समाजाचे सगळ्या मंडळी आहेत. त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या मागे आहे. म्हणून हा कार्यक्रम होत असतो. आशीर्वाद शिवाय हे होत नाही. किती जरी पैसा असला तरी तो पैसा घरी राहतो, बँकेत राहतो, पण आशीर्वादाशिवाय असा हा कार्यक्रम बघायला मिळत नाही, आनंद भोगायला येत नाही. असो, आमचा सगळ्यांवर तुमचा आशीर्वाद असो. जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला पण भूक लागली असेल तर जास्त वेळ पण आम्ही भजन करणार नाही, थोडंच तुम्हाला आनंद देतो आणि एक सेवा म्हणून करणार आहे. असंच प्रेम तुमचं राहो. लावणी मृदंग स्तुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने, संतांनी पहिलं प्राधान्य मृदंगाला दिले, मग सगळं असतं. कीर्तनाला जर पहिला कोण असेल, मामला मिंडे महाराज म्हणायचे, कीर्तनाचा नवरा जर कोण असेल तर हा मृदंग आहे. नवरा जर नसेल तर प्रपंच चालणार कसा? तसा हा कीर्तनाचा भाग, पहिला भाग म्हणजे हा मृदंग आहे. म्हणून संतांनी लावणी मृदंग वगैरे नाव घेतलंय, मग स्तुती मग टाळ, आणि ते एकत्र आल्यानंतर आनंद तयार होतो. त्याच्यामुळं मी मागं पण सांगितलं, पकवाज वाजवत असताना आपलं साथीचं वाजवणं, कीर्तनाला काय लागतंय, गाण्याला काय लागतंय, आपल्याला किती येते येतच येते, पण ते लागतंय किती ही समज पहिली पाहिजे. ते आपल्या भागात तालुक्यात आहे. म्हणून सांगतो की महाराजांना हार घातलेला कधीच आपल्या मृदंगाला हार घालायचा नाही. महाराजांना हार घातला की तो बरेच घातलेला असतात, ते हार आपल्याला पकवाजावर टाकतात, हे फार चुकीचं आहे. तो हार म्हणजे काय झालेला, त्यांचा झालेला आहे. तो हा मृदंग आहे, हा देवाचा अंग आहे. म्हणून तो हार मृदंगाला कधी घालायचा नाही. आणायचा असेल तर सेपरेट आणून घाला कीर्तनामध्ये. तो हार महाराजांचा किंवा दुसऱ्यांना घातलेला हार आपण मृदंगाला घालतो, हे आतापासून तुम्हाला बंदच झाले गेल्या वर्षापासून. चांगली गोष्ट आहे ती,
तर हा मृदंग म्हणजे देवाकडे नेणारा अंग आहे, त्याचं नाव मृदंग आहे. त्याच्यामुळं या कार्यक्रमाला फार दिग्गज मंडळी आले, आमच्यावर खूप प्रेम करणारे आमचे आदरणीय विकासदादा देवगिरकर आलेले आहेत, सागरदादा आलेले आहेत. मला बराच इतिहास सांगू शकतो, खूप इतिहास आहे, ते वेल्ल्यावरनं आलेले आहेत. आणि इतिहास असा म्हणजे वडील आता मागे माझ्यासाठी 15-20 दिवसापूर्वी गेले. आपणचं जाणं म्हणजे आम्हाला फार दुखतं. आपणचा स्वभाव असा होता की अजून तो दिसतो. आम्ही 2-3 वर्ष झाले असेल संपर्कात आलो, पण ते अगोदरपासून ओळखत होते की तुम्ही जायचो वाजवायला वगैरे, वेल्ला, अंतरोळी भाग, आंबी, भट्टी वगैरे सगळीकडे जायचो. तेव्हा ते आप्पा असायचे, पण असे जवळ नाही येऊन जायचे. पण 2-3 वर्ष झाले की ते निमंत्रण करायचे, गुरुजी आमच्या कार्यक्रमाला आलोच पाहिजे. आणि तिथे एक अशी त्यांच्याकडे गोष्ट अशी झाली की कार्यक्रमाला पहिल्याच वर्षी गेलो, खूप सुंदर कार्यक्रम झाला, आपण सत्कार वगैरे केला आणि आम्ही सकाळी निघालो. जाता जाता सोडली गाडी टच झाली आपणच्या बंगल्याच्या समोरच. एक आठवण म्हणून त्यांची सांगतो, तर आता आपण आई त्यांची आठवण सांगणं गरजेचं आहे. आणि गेल्यानंतर ती गाडी ठोकली, त्या ठोकल्यानंतर आपण कळलं अरे गुरुजी ती गाडी आता ठोकली. नंतर ते सगळे गावकरी घेऊन आपा सगळे इथं आले आणि आपा म्हणले तुम्ही नाही जायची गाडी, तुम्हाला कार्यक्रम संध्याकाळी माझी गाडी घेऊन जायची आणि गाडी तिकडेच ठेवावी, ही गाडी तयार करून आणतो मग तुम्हाला सोडतोय म्हणून घरी करंजाला. आम्ही म्हटलो आपण नका एवढा त्रास घेऊ. मग आम्ही थांबलो. आपण तात्काळ लगेच रात्री गाडी तयार करून मेकॅनिकल आणून सगळा तो पार्ट आणून आपण ते केलं. पण आपण हे सांगितलं आता मात्र जायचं नाही, रात्री जायचं नाही, गाडी जरी तयार झाली असेल तरी जायचं नाही. आणि आपणच्या घरी मग सोयी सगळी आपणचं आठवण, त्याच्यामुळं आपण आता मागच आम्ही गेलो, त्यांचंच कीर्तन झालं. मग आम्ही सांगितलं तर आमची काहीतरी सेवा व्हावी म्हणून प्रवचन दादाने ठेवलं होतं. आम्ही ते कीर्तन तयार केलं, कीर्तन केलं आणि आम्ही सगळ्यांना आम्ही सेवा करून आलो. आणि दादांना खूप धन्यवाद. ह्या गेले तर येत आहेत त्यांना सगळ्यांना धन्यवाद. असंच प्रेम आमच्यावर ठेवाल ना. जय हरी.
रूप पाहतानु
Thank you.